अतिग्रेत बिबट्याने पाडला 25 कोंबड्यांचा फडशा, शेतकऱ्यात भीतीचं वातावरण. अतिग्रे येथील विजय शामराव गोंधळी यांच्या रामलिंग डोंगराजवळील लहान शेडमध्ये पाळलेल्या गावठी कोंबड्यांमध्ये अतिग्रस्त बिबट्याने हल्ला करून 25 कोंबड्यांचा फडशा पाडला आहे. या हल्ल्यात शेतकऱ्याचे अंदाजे 10,000 रुपयांचे नुकसान झाले. स्थानिक वनाधिकारी मंगेश वंजारी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देत बिबट्याच्या पावलांचे ठसे तपासले आणि परिसरात त्याचा वावर असल्याचं निश्चित केलं. तसेच त्यांनी सांगितलं की ड्रोनच्या सहाय्याने बिबट्याचा शोध घेण्यात येणार आहे. सध्या परिसरातील शेतकऱ्यांचे शेत सोयाबीन आणि भुईमुगाच्या शेंगा काढण्यासाठी व्यापलेलं आहे. मात्र बिबट्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. गेल्या काही दिवसांपासून हा बिबट्या डोंगर भागातून फिरत असल्याचं निदर्शनास आलंय. शेतकऱ्यांची मागणी आहे की हा बिबट्या जेरबंद करून त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडावं, जेणेकरून मानव आणि प्राणी दोघांचंही संरक्षण सुनिश्चित होईल. केके न्यूज साठी हातकणंगले प्रतिनिधी सचिन लोंढे. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.